साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होते आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे ते बोलतात। आजच्या या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपस्थित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रोजगार हमी भरतशेठ गोगावले, महेश शिंदे, या संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, खास गुजरातहून आलेले आपले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री रघुवीर चौधरी, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। त्यांचे मी मनापासून आपका भी बहुत बहुत इस महाराष्ट्र में इस साहित्य सम्मेलन में तहे दिल से स्वागत करता हूँ। आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता सके मनापासून आपलं स्वागत। मिलिंद जोशी अध्यक्ष, विनोद कुलकर्णी कार्याध्यक्ष, सुनीताराजे पवार कार्यवाहक, अमोल मोहिते नगराध्यक्ष, संतोष पाटील जिल्हाधिकारी, तुषार जोशी पोलीस अधीक्षक, यशनी नागराजन सीओ, देवरे संचालक मराठी भाषा, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडके साहित्यप्रेमी, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका विचारवंत मृदुलाजी गर्ग, माजी संमेलन अध्यक्ष आदरणीय ताराबाई भवाळकर, सर्व उपस्थित माजी संमेलनाचे अध्यक्ष, आताच आपल्या उदय सामंतजींनी सर्व माजी अध्यक्षांबद्दल घोषणा केलेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। हा आमचा मंत्री देणार आहे आणि म्हणून साहित्य संमेलनासाठी कधी काही कमी पडणार नाही, पडू नये अशा प्रकारची आमची सरकारची भूमिका आहे आणि भावना आहे। आणि अशा या ऐतिहासिक सातारा नगरीत 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे। ज्या साताऱ्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झाली, त्या पवित्र भूमीत मराठी साहित्य संमेलन होतं आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असं मी म्हणेन। या ठिकाणी आम्ही सर्वजण, मगाशी सांगितलं, मी देखील या साताऱ्याचा पुत्र आहे आणि माझ्या जन्मभूमीत हे संमेलन पार पडत आहे याचा देखील मला विशेष आनंद आहे आणि विशेष समाधानही आहे, अभिमानही आहे। आणि या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत करताना आनंद होतो आहे की फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यप्रेमी या ठिकाणी समारोपाच्या दिवशी देखील अगदी शेवटपर्यंत आपण या ठिकाणी उपस्थित आहात। त्याचमुळे या व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे, तुमच्या उपस्थितीमुळे या संमेलनाची शोभा वाढलेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नाही, तर मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचार स्वातंत्र्याचा हा उत्सव आहे। छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये आपण आलेलो आहोत आणि मराठी अस्मितेचं, मराठी स्वाभिमानाचे माहेरघर आहे आणि म्हणून प्रतिभांचा सोहळा इथं रंगला आहे। मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा, मराठी सारस्वतांचा या ठिकाणी हा सोहळा आपण पाहतोय। साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे आणि साताऱ्याच्या कंदी पेढ्यात एवढाच गोडवा या संमेलनाला लाभला आहे। इथल्या लोकांच्या हृदयात प्रेमाची स्ट्रॉबेरी भरलेली आहे, हे सुद्धा तुम्ही अनुभवलं असेलच आणि म्हणूनच मी सगळ्यांचं स्वागत करतो। सतत 99 वर्ष अविरत चाललेला हा साहित्य मेळा आहे, आता 100वा आहे ना पुढचं, आणि 100वे साहित्य संमेलन देखील जोरदार झालं पाहिजे। न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं ते साहित्य संमेलन होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। त्याला काही सरकारच्या माध्यमातून कमी पडणार नाही
याची ग्वाही देखील देतो, कारण मराठी भाषा मंत्री उदार आहेत आणि त्यामुळे आज आपण अशा प्रकारची सगळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं यशस्वी करतो आहे. भारतातील अन्य कोणत्याही भाषेत सतत 100 वर्षे चाललेला असा साहित्यिक विषयक उपक्रम आत्तापर्यंत झालेला नाही. ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. याचं सर्व श्रेय आमच्या मराठी सारस्वतांना, साहित्यविषयक संस्थांना आणि मराठी साहित्य प्रेम करणाऱ्या या सर्व रसिकांना जातं आहे. या मराठी साहित्य संमेलनाची परंपरा 1878ला सुरू झाली. संमेलन म्हणजे शतकाकडे वाटचाल करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. या व्यासपीठाने नव्या लेखकांना ओळख दिली, समाजातील प्रश्नांना वाचा फोडली, काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसाला आत्मभान, आत्मसन्मान दिला. मराठी साहित्याने केवळ शब्द दिले नाही तर समाजाला दिशा देखील दिलेली आहे. आणि म्हणून प्रश्न विचारायला शिकवलं, माणुसकीची बाजू घेतली. मराठी ही केवळ भाषा नाही आहे, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे, आपली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. मराठीचा वैभव, मराठीचा दरारा आणि मराठीचा दिमाग कायम ठेवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि हे पवित्र कर्तव्य अशाच प्रकारच्या साहित्य संमेलनात जोपासलं जातं, जपलं जातं, वाढवलं जातं. म्हणून म्हणतात, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे, असं आपण म्हणतो. असं कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलं होतं. आणि म्हणून त्यानुसारच या महाराष्ट्र भूमीसाठी आणि या माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज आहे. या संमेलनात सरकारकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. गेल्या वर्षी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. असंख्य मान्यवरांची जवळपास 14-15 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि सर्वांनी मेहनत केली, त्यामध्ये कष्ट घेतले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून. आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्या कारकिर्दीमध्ये माय मराठीला हा बहुमान मिळाला, ही बाब मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय होता. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा दिल्याबद्दल तात्काळ आपल्या केंद्र सरकारने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील त्यांना होकार दिला. त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आपल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील त्याचा पाठपुरावा केला, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गाण्यालाही आपण सुरुवातीला ते म्हटलं, राज्यगीताचा दर्जा दिला. आज सर्व शाळांमध्ये शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत म्हटलं जातं. हा देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. अमरावती रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आपण स्थापन करतोय. मंत्रालयाच्या जवळ 150 कोटी रुपये निधीचं भव्य दिव्य आणि दिमागदार मराठी भाषा भवन, त्याचंही काम लवकर पूर्ण होतंय. लंडन येथे मराठी मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी इमारत 5 कोटी रुपये देऊन विकत घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. ही देखील आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. त्याला देखील आपण या ठिकाणी निधी दिला आहे. JNUमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षण आणि सामरिक तंत्राच्या अभ्यासासाठी विशेष अध्यासनाची निर्मिती करण्यात आली आणि अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना करण्यात आली. आणि म्हणून या ठिकाणी नमो 75 अभियानाअंतर्गत जगातील 75 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली. त्याबद्दल देखील मी मंत्री महोदयांचं आणि आपल्या सरकारमधल्या सर्वांचं आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आधी पण सांगितलं आहे की यापूर्वी
साहित्य संमेलनाला शासनाकडून 50 लाख रुपये निधी द्यायचा, बरोबर आहे. पण 50 लाख रुपयामध्ये थोडी ओढाताण व्हायची नाही का. आणि म्हणून मला वाटतं मी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये 50 लाखाच्या ऐवजी त्यांची जी काय काटकसर ओळखून 2 कोटी रुपये करण्याचा देखील आपण निर्णय घेतला. आणि यावेळेस तर इकडे दिल्लीला पण आपण 3 कोटी रुपये दिले आणि सातारा तर आपले शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष असल्यावर इथं तर काही कमी पडता कामा नये. त्यामुळे उदय सामंत यांनी या संमेलनाला देखील 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना देखील धन्यवाद देतो. शेवटी हे सगळं आवश्यक आहे. आपण इतर सर्व उपक्रम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर खर्च करत असतो. पण मराठी भाषा टिकली पाहिजे, वृद्धिंगत झाली पाहिजे. आणि या साहित्य संमेलनामध्ये देखील विचारांची देवाणघेवाण होते, ती झाली पाहिजे. आणि म्हणून अशा साहित्य संमेलनाला कुठेही काही कमी पडता कामा नये, ही पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सरकार कुठेही हात आकडता घेणार नाही याचा शब्द देतो. मराठी साहित्य संमेलनाला आर्थिक सहाय्य करून सरकार काही उपकार करत नाही आहे. ही उपकाराची आम्ही जाणीव करून देत नाही, तर ते आमचं कर्तव्य आहे, ती आमची जबाबदारी आहे, ते आम्ही पार पाडतो आहे. आणि म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण केले आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पण 1 रुपया निधी मिळाला नाही अशी तक्रार या संमेलनात काय कानावर आलेली आहे. पण मराठी भाषेसाठी अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे आलेला आहे. हा देणारा आहे, हा घेणारा नाही. आणि त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही. आणि जसं आम्ही लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे बघितलं नाही, तसंच या ठिकाणी आईसाठी कशाला खिशाकडे बघू. आणि म्हणून काळजी करू नका. गेल्या 3 वर्षापासून विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजित करतो आपण. आता दुबईला करणार आहे का तुम्ही? आता महामंडळाचं दुबईला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जपानमधले आमदार योगेंद्र पुराणिक, ग्लोबल टीचर रणजित डिसले आणि चांद्रयान मोहिमेतील मराठी माणसांचं योगदान, यातून मराठी माणसाने आपली ओळख 7 समुद्रापार नेऊन ठेवली आहे, जगभर प्रसिद्ध केलेली आहे. आणि म्हणून परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना संस्कृतीचे राजदूत बनवण्यावर देखील सरकारचा भर आहे. मराठी माणूस जगभरात कर्तृत्व गाजवतोय, नेतृत्व करताना दिसतोय. जी भाषा जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना जोडते, तीच खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते. अशा प्रकारची भाषा आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलं. आज मराठी भाषा कारभारात आहे. मराठीचा वापर महाराष्ट्र शासन सगळीकडे करते. सर जी सपने स्किप नहीं, सिप करो सिप. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समारोपाच्या भाषणामध्ये बोलतायत आणि कशा प्रकारे साहित्य संमेलनाला आपण निधी कमी पडू दिला नाही आणि भविष्यात देखील कमी पडू देणार नाही याचं विवेचन शिंदेनी केलेलं आहे. आमच्या सरकारनं संमेलनाला 50 लाखांचा निधी होता, तो 3 कोटींपर्यंत वाढवला असं देखील त्यांनी म्हटलंय. अस्तित्व देखील संपेल हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे. आणि या मराठी भाषेला जेवढं आपल्याला पुढं नेता येईल, वाढवता येईल, तेवढं आपण केलं पाहिजे. गेल्या काही वर्षात मराठीत पुस्तकं प्रकाशित होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पुस्तकांची विक्री देखील चांगली होती आहे. सोशल मीडियामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी करण्याची चिंता आपल्याला आता तरी नाही. परंतु तिचं व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर साहित्य, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांतून आपण मराठी भाषेला मोठं केलं पाहिजे. कथा, कादंबरी, कवितेच्या क्षेत्रात नवे लेखक खूप प्रयोग करत आहेत. त्यांच्या कथांमधून वर्तमानाचा वेध घेतला जातोय.
आणि आजच्या पिढीचे प्रश्न मांडले जातात. अत्यंत धाडसी असं लिखाण देखील केलं जातं आहे. आणि म्हणूनच मगाशी कोणीतरी सांगितलं हिंदी भाषेची सक्ती बिलकुल होणार नाही. हिंदी भाषेची सक्ती होणार नाही. मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच, काल आम्ही बोललो, मराठी भाषेचाच मान सन्मान वाढवला जाईल हा देखील या ठिकाणी विश्वास आपल्याला देतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अशा प्रकारचे साहित्य, आज काय झालं आहे, AIचं युग आलेलं आहे. या युगात देखील भाषेसमोर मोठं आव्हान आहे. तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मराठी केवळ संवादाची किंवा अर्थार्जनाची, रोजगाराची भाषा या ठिकाणी झाली पाहिजे. मराठी बोलणारा, मराठी ऐकणारा, मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि म्हणूनच या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, वाचाची देऊ झाला, वाचाची देऊ झाला, वाचा देवाची माऊली झाली. म्हणजेच भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आत्मा आहे. आणि म्हणून मराठी भाषा टिकवायची असेल तर ती जगवावी लागेल, वाचनातून, लेखनातून आणि नव्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटलांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची दुकानं नाहीत अशी खंत भाषणात व्यक्त केली. ST स्थानकांवर पुस्तकांच्या दुकानांसाठी स्वस्त दरात जागा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आपण केली आहे. येत्या काही दिवसात हे आपल्याला निर्णय झालेला दिसेल. मी तात्काळ परिवहन मंत्र्यांना सांगतो आणि आपली ही भूमिका जी आहे, आपली भावना आहे, त्यासाठी जागा उपलब्ध देण्याचा निर्णय देखील आपण घेऊ. करतो बघतो वगैरे काय आपण करून टाकूया. करतो बघतो पाहतो हे आमचे शब्द डिक्शनरीमध्ये नाही आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. तुम्हाला ती जागा मिळून जाईल STच्या सर्व आवारामध्ये. आणि म्हणून त्यामुळे निश्चित राहा, तुम्ही मराठीचा झेंडा घेऊन पुढे निघालो. आणि म्हणून मी आपल्यासोबत, आमची सर्व व्यासपीठावरची मंडळी आपल्यासोबत आहे. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की काही आपली चर्चा जशी झाली की लेखन आणि प्रकाशन हा व्यवसाय सध्या तोट्यात आहे. या व्यवसायावर लागू असले, जरा मंत्री महोदय आपण ऐकून घ्या, या लागू 18% GST कर कमी करावे, लेखन आणि प्रकाशन, बरोबर आहे ना. त्यामुळे या बाबतीत देखील आपण मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर लेखन आणि प्रकाशन व्यवसायावर लागू असलेला कमी 18% कर करण्यासाठी नक्की मी आणि आमचे सहकारी पाठपुरावा करू आणि ह्याच्यामध्ये नक्की यश मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा प्रचार प्रसार महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण कालच निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि तिथं देखील ST स्थानकामध्ये मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी, पुस्तक स्टॉलसाठी गाळे सध्या लागू असलेल्या निर्धारित दराच्या 50% सवलतीच्या दरामध्ये देण्याचा देखील आपण निर्णय घेऊ, असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्व नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्या स्वमालकीच्या, म्हणजे महापालिका, नगरपालिकाच्या स्वमालकीच्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रत्येकी 2 बुक स्टॉलसाठी जागा उपलब्ध केली पाहिजे अशी देखील मागणी आहे. नगरविकास मंत्री मी आहे, त्यामुळे तशा प्रकारचे आदेश मी त्यांना देईन आणि हे देखील आपण या ठिकाणी करूया. त्याच्यामध्ये 50% सवलतीचा निर्णय आहे, करू आपण. आणि अनेक तुम्ही मला जे काही ग्रंथालयासाठी स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतो. अ वर्ग नगरपालिका 15 लाख, ब वर्ग 10 लाख, क वर्ग नगरपालिका 5 लाख, अ वर्ग महापालिका 50 लाख, ब वर्ग 40 लाख, क वर्ग 30 लाख, ड वर्ग महापालिका 20 लाख असा निधी ग्रंथालय निर्मिती, ग्रंथ खरेदी, फर्निचर व डिजिटल वाचन सुविधा तसेच आवश्यक पायाभूत सुविधांसाठी देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेऊया.
आणि बाकी शाळांमध्ये देखील आपण सुरू असलेल्या 85,000 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. 89,000 शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येतं. या बाबतीत देखील विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी हे प्रमाण जवळपास 75% आहे. यामध्ये काही शाळा पटसंख्या अभावी बंद कराव्या लागल्या असल्या तरी त्याला पर्यायी शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या बाबतीत देखील मी स्वतः लक्ष घालीन आणि त्यामुळे जे जे आम्ही बोललेलो आहे ते आम्ही करतो. दिलेला शब्द पाळणारं आमचं महायुती सरकार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील उद्घाटन प्रसंगी जे जे काही आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं आहे, मी देखील आज ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्या बाबी आणि स्वागताध्यक्षाने देखील काही मागणी केली आहे, या सर्व बाबींचा महायुती सरकार पुरेपूर विचार करेल आणि आपल्याला त्यामधून बिलकुल निर्णय देण्याचं काम आपण करू. खरं म्हणजे शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या संमेलनासाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जे कोणी मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या प्रगतीच्या आड येणारच नाही कोण, कारण नाही तर त्यांची 100च आहेत ना. मी 100 भरेल असं म्हणणार नाही, पण कुणी येण्याची हिंमतही करणार नाही मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीच्या. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवू इच्छितो. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे, शब्दांचीच भूषणे, ही शब्दांची परंपरा जपणं, वाढवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी आपली संपत्ती आहे. हीच भावना बाळगून आपण सर्वजण मराठीचा झेंडा आणि मराठीची पालखी वाहतोय, ती तशीच चालू राहू दे अशा प्रकारची विनंती करतो, विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, सर्व आयोजन ज्यांनी केलं आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मगाशी आपल्या उदय सामंतजींनी सांगितलं की या मराठी साहित्य संमेलनाच्या यामध्ये कुठलंही राजकारण आणता कामा नये किंवा त्यामध्ये कुठल्याही राजकीय दृष्टीने कुठलाही निर्णय घेता कामा नये. याच्यामध्ये हे अगदी राजकीय विरहित हे सगळे साहित्य संमेलन आणि तुम्ही सगळे मंडळी काम करताय. तुम्हाला देखील विश्वास देतो की कुठेही अशा प्रकारचं काम होणार नाही आणि आम्ही कुठेही हस्तक्षेप करणार नाही, एवढीच खात्री देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.